प्रजाहितदक्ष, न्यायप्रिय आणि कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरात नियोजित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं। पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। जयघोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा जयंती सोहळा पार पडला। जय मल्हार। आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आज स्टेडियम परिसरामध्ये ज्या मातेला स्मारकासाठी जागा दिली त्या ठिकाणी आज भूमिपूजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीसुद्धा साजरी केलेली आहे। तरी परभणी शहरातील सर्व आजी माजी आमदार खासदार नगरसेवक उपमहापौर महापौर हे सर्व यांनी या भेट देऊन आज सर्वजण या ठिकाणी मान्यवर अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून त्यांनी वंदन केलं। त्यासाठी सर्व समाज बांधवांतर्फे व राजे मल्हारराव मित्रमंडळातर्फे सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। एवढंच बोलून जयंतीच्या आलेल्या सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा। महाविकास आघाडीकडून परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली। आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून नावंदर यांची उमेदवारी जाहीर केली। डॉक्टर विवेक नावंदर ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगर प्रमुख आहेत। डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर निवडणुकीची चुरस वाढली। अंजनगाव तालुक्यातील मुर्हादेवी परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मिनी CSC केंद्राच्या संचालकावर सुमारे 1 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी 26 महिला बचत गट आणि काही नागरिकांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार महिला बचत गटांकडून कर्जाचे हप्ते स्वीकारल्यानंतर संबंधित रक्कम बँकेत जमा न करता तिचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून भरलेले तब्बल 14 हप्ते बँक खात्यात जमा न झाल्याचं उघड झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। काही बचत गटांनी भरलेली लाखो रुपयांची रक्कमही खात्यात जमा नसल्याचा दावा पीडित महिलांनी केलाय। या प्रकरणात काही शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त करण्यात आलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी पीडित महिलांनी केली आहे। आपण कशासाठी आले मुन्ना भाऊ इथे? जय महाराष्ट्र। मी मुन्ना इसोकार, शिवसेना शहर अध्यक्ष अंजनगाव। मला माहिती मिळाली की काही शेतकरी महिलांची सेंट्रल बँकेमधून मुरा या गावामध्ये फसवणूक झालेली आहे। बचत गट जे आहे 25 ते 30च्या दरम्यान एक मतीन पटेल नावाचा सौदागर म्हणून एक मुलगा या सर्व बँकेचा व्यवहार या महिलांच्या जवळून तो चालवत होता आणि त्याने जवळपास एका बचत गटातून 4 लाख 4 लाख 4.5 लाख अशा किस्ता त्यांच्या थकीत ठेवलेल्या आहेत। त्यांना खोट्या पावत्या देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे आणि हा जो मतीन सौदागर आहे हे मी माहिती काढली असता हा याचे दारूचे 2 नंबरचे व्यवसाय आहेत। मग याचे जर व्यवसाय आहेत याचा काही जर पुरवठा जर प्रशासनाला भेटत असेल आणि त्याच्यामुळे ही जर कारवाई होत नसेल आणि हे प्रकरण जर दाबल्या जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। शिवसेना या विरोधात कठोर कारवाई करणार आहे। प्रशासनालाही सांगणार आहे। शिंदे साहेबांपर्यंत हा निरोप जाणार आहे। जर आमच्या कष्टकरी गरीब महिलांची फसवणूक कोणी करत असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ज्यांचे पैसे परत मिळण्यात यावे, नाही तर शिवसेना इथे आंदोलन करण्याचा तुम्हाला निर्धार दाखवतो। कोणत्या बँकेचे पैसे कोणत्या बँकेने फसवलेले? सेंट्रल बँक जी आहे अंजनगावची, त्या सेंट्रल बँकेमध्ये या बचत गटाच्या महिला पैसे भरत होत्या आणि त्यांनी एका मतीन सौदागर नावाच्या पुरुषाला मुऱ्याची सर्व जबाबदारी दिली होती। तो खोट्या पावत्या देत होता आणि बँकेमध्ये तो पैसे भरत नव्हता, यांना खोट्या पावत्या देत होता। आतापर्यंत महिलांना धमक्या वगैरे देण्याची या शिंदे साहेबाच्या शासनात लाडक्या बहिणीला धमकी देण्याची कोणाची ताकद नाही आहे आणि जर कोणी देत असेल तर त्याला शिवसेना बघून घेईल। ठीक आहे, बोला। ओमसाई महिला साहेब लोक म्हणत तुम्हाला समजत नाही, तुम्ही मतींच्या घरी जा, आम्हाला तिथं पाठवते। काही समजलं नाही की तिथं पाठवून देत, तुम्ही मतींच्या घरी जा, तिथं काम करा। सांगतच नाही कसं करावं लागतं। बोलू का? आमचा आहे सर ओमसाई महिला बचत गट। आमच्या 15 किस्ता हे झाल्या, म्हणजे 30,000 रुपये महिन्यानं 15 भरल्या गेल्या नाही। तर बँकेवाल्याचं काम होतं ना आम्हाला फोन करणं, एक किस्त नाही टाकल्या गेली तर 15 होईपर्यंत त्यानं अजिबात माहीत नाही केलं। अच्छा, हे तुम्हाला कधी माहीत पडलं? हे आम्हाला आता आमचा डबल 10 लाखाचा प्रस्ताव झाला होता मंजूर पंचायत समितीनं
तर त्याईनं असं म्हटलं की बा तुमचं लोन आमच्यापर्यंत पोचलं नाही, 6.5 लाखाचे तुमचे 2 लाख आले, 4,20,000 थकीत आहेत, तर त्याच्याच्यानं हे कारवाई करण्यात आली. पुढे इथं अंजनगाव पोलीस स्टेशनला आले, साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? तिथं बँकेवाल्यानं सांगितलं. इथं अंजनगाव पोलीस स्टेशनला आले तर साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी सांगितलं की तुम्ही काही गुन्हेगार नाही आहे, हां. तुमची फसवणूक झालेली आहे बा, तुमची बचत भरल्या नाही गेली तर तुम्ही कारवाई करू शकता. तुम्हाला कारवाई करण्यासाठी चिंचोलीला जा बा, चिंचोलीला रायमापूर चिंचोली जे आहे ना पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन मुरा गावाला तुम्ही साहेब. वडोदकर साहेब ठीक आहे, ठीक करू शकता. सर्व गटांचीच आहे ना, मग आता तुम्ही इथून कुठं जाणार? चिंचोली रायमापूर का रायमापूर. सर्व? ठीक आहे. रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील विहिगाव इथं 14 वर्षीय जुळ्या बहिणींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलंय. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या दोन्ही बहिणींना काही मुलांनी पाठलाग करून अश्लील हावभाव केल्याचा तसंच एका मुलीचा हात पकडल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या मुलींनी जवळच्या मंदिरात आश्रय घेत घटनेची माहिती स्थानिक महिलेला दिली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र रहिमापूर चिंचोली पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि 4ही आरोपींना ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनंत वडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाते. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे परिसरात उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव कारची जोरदार धडक बसल्यानं भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झालेत. अहिल्यानगरहून दापोलीकडे जात असताना कारनं महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात सुवर्णा मरकड आणि अनुश्री मरकड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनिल मरकड आणि त्यांचा 5 वर्षीय मुलगा चिन्मय मरकड गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांसह बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. इंधनासह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस पक्षानं रायगड जिल्ह्यात सरकार विरोधात जोरदार आंदोलन छेडलं. काँग्रेसचे नवनिर्वाचित रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी कमरेला नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेले झाप बांधले होते. तसंच बैलगाडीत बसून अलिबाग इथं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. यावेळी देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हातात सरकार विरोधी फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे. गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे. याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मौजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय. एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे. आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आली. कारण इंधन मिळत नाही आहे, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाही आहे, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भल्या रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही. आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मगरमस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे. आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियंका दिदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत. नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले. जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलनं होतील. आम्ही काँग्रेसवाले 100% जनतेच्या सोबत आहोत आणि जनतेसोबत राहणार म्हणून हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे. आज हा तुम्ही साल अलिबाग येथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर इंधन दरवाढ या विरोधात आंदोलन करत आहोत. आज इंधन दरवाढ म्हटली की फक्त पेट्रोलचे दरवाढ एवढंच नाही
तर माझ्या भगिनींच्या संसारावर आलेली ही गदा आहे. आज त्यांची चिंता वाढत आहे की आज माझ्या लेकराला मी आज डबा बनवून देते, उद्या बनवून देणार आहे की नाही. आज तिच्या मुलाची चिंता वाढत आहे की मी आज रोजगार आहे, आज मी कामाला जातोय तर मला नोकरी मिळणार आहे की नाही. मग तिला नवऱ्याची चिंता लागलेली आहे की माझा नवरा आज कामाला जातोय, त्याला पूर्ण पगार मिळणार आहे की नाही. आज माझी भगिनी ही घर संसाराच्या विळख्यातनं स्वतःचा ताण सोडून आता मोदीजींचा ताण घेतात आहे की सकाळी 8 वाजता उठून कुठची दरवाढ करेल, कोणाला मेलोडी देईल आणि कुठे आमच्याकडे लक्ष जाईल. आज तिच्या चिमुडीच्या मुखातलं मेलोडी काढून जर ते इटलीपर्यंत जर मेलोडी जात असेल आणि माझ्या भगिनींच्या प्रश्नांच्या, माझ्या कामगारांच्या प्रश्नांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या, माझ्या बंधूंच्या, माझ्या युवकांच्या प्रश्नांना जर बगल देत असून मोदीजी या इंधन दरवाढीबद्दल गांभीर्याने ते लक्ष देत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. अशा गोष्टींचं जर समर्थन महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्या ठिकाणी आवर्जून आम्ही सांगतो, आम्ही फडणवीस सरकारचा सुद्धा त्याहून जास्त निषेध करतोय. कारण का आज महाराष्ट्र हे औद्योगिकीकरणाचं क्षेत्र आहे. अशा ठिकाणी जर बाहेरून येणाऱ्या कामगाराला जर गॅस मिळत नसेल तर तो पोटा पाण्यासाठी काय करेल, तो पुन्हा एकदा जाईल. आज आपण पाहिलं या ठिकाणी माझे 2 बंधू राजाभाऊ आणि डॉक्टर मनीष यांनी सांगितलेलं आहे की आज आपलं युग हे प्रगत युगाकडे न जाता अश्मयुगाकडे जात आहे. आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीची प्रगती जर मोदी सकाळी 8 वाजता मन की बात सांगत असेल तर मला त्या गोष्टीचा खेद वाटतो की माझ्या महिला भगिनींच्या, माझ्या कामगारांच्या, माझ्या युवकांच्या मनातली गोष्ट जर ते ऐकत नसतील तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आव्हान करते की सर्वांनी त्यांच्या मन की बातचा जाहीर निषेध केला पाहिजे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगते की मोदीजी जागे व्हा, जनता तुम्हाला सोडणार नाही. आणि फडणवीस सरकारला एवढंच सांगेन की महाराष्ट्रातली जनता ही सजग आहे आणि जागरूक आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव परिसरात सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषतः शनिवार आणि रविवारी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पुणे, मुंबई आणि विदर्भातून हजारो पर्यटक कोकणात दाखल होत असतात. मात्र महामार्गाचं काम रखडल्यानं आणि काही ठिकाणी अद्याप एकेरी वाहतूक सुरू असल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागतंय. याचा परिणाम पर्यटनासह स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावरही होतोय. महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून इंदापूर आणि माणगाव बायपाससह वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जाते. मंत्री महोदय आणि संबंधित यंत्रणा या गंभीर परिस्थितीकडे नेमकं कधी लक्ष देणार आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीपासून मुक्त कधी करणार, दिलासा कधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा इथं डंपरच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं तीव्र भूमिका घेतली. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे आणि नेते दिलीप पाटील यांनी या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गौण खनिज वाहतुकीतील निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघात घडल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी ही नाराजी व्यक्त केली. अपघातानंतर काही काळ मृतदेह रस्त्यावर ठेवण्यात आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान वाढत्या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.